नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप सुरे पीएस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. तो आजच्या सेक्शन मध्ये बघूया आपण कोणतं स्टॉक आपण 5% 10% आपण रेकमेंड केलेले आहे. आणि त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये आज बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती. लाईव्ह मार्केटमध्ये आपण सकाळी 9 ते 10 या सेक्शन मध्ये आपण कोणते ट्रेड आपण डिस्कस केले होते याबद्दल आपण या सेक्शन मध्ये काय करूया, डिटेलमध्ये डिस्कस करूया. मित्रांनो, आज प्रॉफिट बुकिंगसाठी कोणताही स्टॉक आलेला नाहीये. फक्त तो जमुना ॲटो आपण प्लॅन केला होता 135 125 रेंज मध्ये बाय करायचा होता आणि 150चा आपलं फर्स्ट टार्गेट होतं. लॉंग टर्म होल्डिंग साठी आपला जमुना ॲटो प्लॅन करायचा आहे. तर ह्याचा आजचा जो हाय गेला होता तो जवळपास 149चा हाय गेलेला आहे. 150चा फर्स्ट टार्गेट आपण दिलं होतं जमुना ॲटो मध्ये. जर कोणी बुक केला असेल तर त्यामध्ये मोर दॅन 10% 135च्या रेंज मध्ये जर आपण तो बाय केला असेल त्यामध्ये फर्स्ट टार्गेट जे असणार आहे 150चा आपण फर्स्ट टार्गेट दिलं होतं आणि फक्त 40 पैशांनी तो काय झालेला तिथून तो रिव्हर्स आलेला आहे. जर कोणी प्रॉफिट जर बुक केला असेल 149.66 हा त्याचा आहे होता. ओके, जर कोणी टार्गेट जर बुक केला असेल तर मोर दॅन 10% 4 दिवसामध्ये आपल्याला जमुना ॲटोमध्ये 10% रॅली आपल्याला काय करता आली असते, आपल्याला बुक करता आली असते. हा एक लॉंग टर्म साठी पण चांगला काउंटर आहे. पण जर कोणी 10% प्रॉफिट जर बुक केला असेल तर जमुना ॲटोमध्ये आपल्याला 4 दिवसामध्ये जमुना ॲटोमध्ये आपल्याला 10% रॅली आपल्याला काय करता आली असती, पीक करता आली असते. त्यानंतर आपण हिरो झिरोचा आज आपण ट्रेड प्लॅन केला होता, कारण आज निफ्टी बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती. त्यामुळे आपण हिरो झिरोचा एक कॉल आपण प्लॅन केला होता आणि एंड ऑफ द डे आपण सीसीएल, ओके, एक फायनान्स आपलं एफएमसीजी ची कंपनी सीसीएल प्रोडक्ट तो आपण रिकमेंड केला आहे. तो सुद्धा लॉंग टर्म साठी आपल्याला काय करता येईल, प्लॅन करता येईल. सो सीसीएल मध्ये आपल्याला बाय करण्यासाठी आपण तो रिकमेंड केलेला आहे. 670 645 च्या रेंज मध्ये तो ऍव्हरेज करायचा आहे. 720 750 प्लस जर लॉंग टर्म साठी कोणाला जर होल्ड करायचा असेल तर 750 800 प्लस टार्गेट साठी आपण काय करू शकतो, सीसीएल प्रोडक्टला आपण काय करू शकतो, बाय करू शकतो. सो हे जे स्टॉक आपण रिकमेंड करतो हा लॉंग टर्मचा सेटअप आहे. हे स्टॉक जे आपण अनालिसिस करतो आपला जो सेटअप आहे याप्रमाणे काय करतात, बीटीएसटी साठी असेल किंवा लॉंग टर्म साठी स्टॉक आपल्याकडे आलेले असतात. त्यानुसार आपण काय करतो, त्यामध्ये आपण एंट्री एक्झिट आपण प्लॅन करत असतो. ओके, त्यानुसार आपण जर बघितलं गेलला आपण मध्ये आपण तो रिकमेंड केला होता. गेलनी पण आज चांगला गॅप अप दिलेला आहे आणि गेलनी पण चांगली मुवमेंट तुम्हाला या ठिकाणी आज दिलेली दिसेल. ओके, जो आपण या ठिकाणी तो प्लाय करण्यासाठी सांगितलं 225-30च्या रेंज मध्ये तो बाय करायला सांगितलं होता. थोडा कन्सल्ट झाला होता त्याने आज चांगला ब्रेकआउट दिला. तो गेल हा एक लॉंग टर्म साठी चांगला काउंटर तुम्हाला बनू शकतो. जर 230 232च्या रेंज मध्ये जर परत आला तो तर तुम्ही त्या लेवलला पण गेल मध्ये काय करू, लॉंग टर्म साठी तुम्ही एंट्री प्लॅन करून ठेवू शकता. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे ट्रेड प्लॅन केले होते, आज बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती आणि मार्केट एक गॅप अप मध्ये ओपन झालं होतं आणि मार्केट काय होतं, थोडं साईडवेजच काय झालेलं आहे, मार्केट क्लोज झालेलं आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर 1 वाजता ओपन झाल्यानंतर मार्केटने गॅप अप मध्ये ओपन दिला होता, पण मार्केटमध्ये जास्त मुवमेंट आपल्याला कुठेच मिळाली नाही. ओके, आपला जो सेटअप आहे या सेटअप मध्येच प्राइस तुम्हाला मुवमेंट करताना दिसते. त्यामुळे आपण सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये आपण सांगितलं होतं की मार्केट काय असणार, थोडं साईडवेज असणार. आणि त्याचबरोबर आज बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी होती. ओके, एक मूव्ह आपल्याला एक्सपेक्टेड होती पण अशी मूव्ह कुठेच मिळाली नाहीये. ओके, त्यानंतर मार्केटने काय दिलं होतं, ठीक आहे, पूर्ण मार्केट हा पूर्ण दिवसभर काय झालं होतं, पूर्णपणे साईडवेज होता. ओके, यामध्ये पी साईडला एक रॅली मिळाली होती आणि आपण पहिले जे आपण ट्रेड प्लॅन केले होते आपण पी साईडला ट्रेड प्लॅन केले होते आणि त्यानंतर मार्केट हे थोडंसं काय झालेलं आहे, एका लिमिटेड रेंज मध्ये एका साईडवेज मध्ये काय झालेलं आहे, मार्केट तुम्हाला क्लोज झालेलं तुम्हाला दिसतं. ओके, निफ्टी जो आहे, निफ्टी हा आपला काय करतो, ऑल टाइम हायच्या वरती गेलेला आहे. तो निफ्टी काय करतोय, ट्राय करतोय जो प्रिव्हियस आहे तो प्रिव्हियस हायला ब्रेक करण्यासाठी निफ्टी काय करतोय, ट्राय करतोय. ओके, सो हे त्यावरती जर मार्केट सस्टेन राहिला तर इथून एक चांगली मुवमेंट आपल्याला काय होऊ शकते, निफ्टीमध्ये आपल्याला मिळू शकते. 25,000 एक सायकोलॉजिकल लेवल आहे. 25,000च्या वरती जर मार्केट जर सस्टेन राहिला तर निफ्टीमध्ये आपल्याला एक पुढे चांगली मुवमेंट आपल्याला पिक करता येईल. ओके, जसं तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आज फेडचे रिझल्ट आहेत. ओके, ते रिझल्ट आल्यानंतर काय होणार आहे, अमेरिकन मार्केटचे डायरेक्शन फिक्स असते. त्यानंतर मार्केटमध्ये मुवमेंट असतात. त्यानुसार पण आपण काय करणार आहे, लॉंग टर्म साठी जर आपल्याला स्टॉक जर प्लॅन करायचे असेल किंवा स्विंग साठी आपण जे स्टॉक प्लॅन केलेले आहे त्यामध्ये आपण एंट्रीसाठी प्रॉपर लेवल आपण काय करतो, प्लॅन करू शकतो. किंवा कोणते स्टॉक जर आपल्याला ऍव्हरेज करायचे असतील त्या लेवलला आपण काय करतो, आपण क्रिएट करून त्याला आपण ऍव्हरेज करू शकतो. सो मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला शिकायचं तर ऑप्शन ट्रेडिंगचा जो आपला जो कोर्स असतो लाईव्ह मार्केटमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग शिकत असतो. तर तुम्हाला लाईव्ह मार्केटला जर जॉईन करायचं असेल तर पीएस अकॅडमीच्या वेबसाईटला जायचंय. इथे तुमचं नाव, मोबाईल नंबर इथे रजिस्टर करायचं आणि गुगल मीटची लिंक जी असणार त्या लिंक नुसार तुम्ही काय करू शकता, पीएस अकॅडमीचे जे लाईव्ह मार्केट सेक्शन असणार सकाळी 9 ते 10 या सेक्शनला तुम्ही जॉईन करू शकता. जेणेकरून तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये आपण ट्रेड कसे घेत असतो, मेंटर कॅन्डिडेट लेवल कशा प्रिडिक्ट करत असतात आणि त्यामध्ये एंट्री कशा पद्धतीने केली जाते ते आपण ऑप्शनच्या कन्सेप्ट तुमच्या काय होतील, क्लिअर होते. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर लॉंग टर्म किंवा तुम्ही जर शॉर्ट टर्म होल्डर्स असाल किंवा तुम्ही ट्रेडर्स असाल आणि स्विंग ट्रेडिंग जर तुम्हाला करत असेल तर आपल्या या ऍडव्हान्स टेक्निकलची जी बॅच आपण नेक्स्ट वीक पासून आपण स्टार्ट करतो, तुम्ही बॅचला आपण काय करू शकता, जॉईन करू शकता.
त्याचबरोबर मित्रांनो, ज्यांना आणखी शेअर मार्केटचं बेसिक पण नॉलेज नाहीये, त्यांना आपण काय करतो, 2 आठवड्याचा आपला जो कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये प्रोव्हाइड केला जाणार आहे. तुमचे जे रिलेशनशिप मॅनेजर आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्या फॉर्म मध्ये जाऊन तुम्ही डिटेल तुमची फिलअप करू शकता. जे आपले आर्यम आहेत तुम्हाला ते कॉल करतील आणि 2 आठवड्यात जो आपला कोर्स आहे त्याचे तुम्हाला 1 महिन्याचा ऍक्सेस व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला मिळते, ज्याची मार्केटमध्ये कॉस्ट मोर दॅन 15,000 आहे. पण तुम्हाला तो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पण काय केला जाईल, दिला जाईल. तर मित्रांनो, टर्म्स अँड कंडिशनसाठी अप्लाय असणार आहे. तुम्ही आर्यमला कॉल करा, ते तुम्हाला सगळे डिटेल्स मध्ये माहिती काय करतील, प्रोव्हाइड करतील. त्याचबरोबर तुम्हाला हे जे अनालिसिस मी तुम्हाला शेअर करत असतो, एक एज्युकेशन पर्पज तुम्हाला शेअर केलेले असतात, ते तुम्हाला कसे वाटतात, त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.